पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द परिसरात शेतकऱ्यांचे पिके विजेच्या अभावी सुकण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. शेती पिकांसाठी 8 तास वीज वितरण कंपनीची लाईन असतानाही फक्त 4 तास खडकदेवळा खुर्द परिसरात वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी राजाला खरीप हंगामाने जमीनदोस्त केले. खरीप हंगामामध्ये झालेला खर्च देखील निघाला नसताना शेतकरी कर्जबाजारी झाला. असे असताना देखील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकावर आशा ठेवून पेरणी केली. आता रब्बीचे पीक काढणीवर येत असताना अचानक वीज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्याला पीक परिपक्व होत असताना वीज पुरवठा खंडित होत आहे. 8 तास वीज पुरवठा करावा असे असताना देखील वीज वितरण कंपनीकडून या परिसरात फक्त 4च तास वीज पुरवठा दिला जात असल्याने काढणीवर येणाऱ्या पिकांवर पाणी अभावी मोठा परिणाम होऊन पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भयावह परिस्थिती असताना देखील वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा कमी प्रमाणात का दिला जातो असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता खडकदेवळा खुर्द परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना 8 तास वीज पुरवठा वीज वितरण कंपनीकडून करण्याच्या सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना द्याव्या अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. तरी त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. नमस्कार. आम्ही खडकदेवळा गावातील सर्व शेतकरी आम्ही यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे आमचा खरीपचा एकही माल आला नाही, म्हणून आम्ही यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी रब्बी टाकली आहे. आणि रब्बी टाकल्यामुळे आमची लाईन ही इथे बाजूला वाडी शेवाळा म्हणून आहे, तिथे मोठं फिटर आहे. ते फिटरहून डोंगरगाव मार्गे खडकदेवळा अशा कृषी पंपांना लाईन 3 फेज मिळते. परंतु 8 घंटे लाईन रात्रीची मिळावी असं साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि तसं नियम पण आहे. दिवसा मिळावे असा नियम आहे, परंतु 3 दिवस दिवसा आणि 4 दिवस रात्रीची अशी लाईन MECB वाले देतात. तर त्याच्यात 8 घंटे द्यावे असा नियम असूनसुद्धा आमच्या खडकदेवळा गावाच्या सर्व कृषी पंपांना फक्त मोजून 4च घंटे लाईन मिळते आणि बाजूच्या कृषी पंपवाल्यांना 8 घंटे लाईन मिळते. म्हणजे जी मेन लाईन आली आहे तिथे त्यांनी आताच मागच्या आठवड्यात ते कटआउट बसवले आहेत. ते कटआउटमध्ये ते काय करतात, खडकदेवळ्याकडे येणारा सप्लाय फक्त 4च घंटे चालू ठेवतात आणि दुसरीकडे जाणारा सप्लाय हा 8 घंटे चालतो. मग 4 घंट्यात आम्ही टाकलेल्या रब्बीला काही पाणी मिळत नाही. म्हणजे पाणी असूनसुद्धा आम्हाला त्या मालाला भरणा करता येत नाही, म्हणून आमचे माल सुकत आहेत. आधीच खरीपचा नुकसान झालेली आहे अतिवृष्टीमुळे आणि आता या लाईनमुळे MECBच्या केवळ चुकीमुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. कारण साहेब या इकडे आउट साईडला हे फिटर असल्यामुळे कुठलाही साहेब तिच्याकडे भिरकून पाहत नाही. वायरमनसुद्धा बऱ्याच दिवस आम्हाला भेटत नाही, कारण की 4च तास लाईन मिळते. 4 तासात बी एखादी तास काही फॉल्टमध्ये चालले जातो. 3 तास कुठून भरणा होणार आहे. आमचा जो माल आहे तो सुकत आहे. म्हणून आमची अशी शासनाच्या प्रतिनिधीला आणि आपल्या तालुक्यातील कार्यसम्राट आमदार साहेबांना आणि सर्व लाईनची MECBचे जे साहेब आहेत त्यांना एकच सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की आम्हाला 8 घंटे लाईन दिवसा द्या आणि ही जी ये जा करणारी लाईन आहे आम्हाला 4 घंटे त्यांना 8 घंटे या असा भेदभाव न करता त्यात काय प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित पाहावा आणि साहेबांनी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना 8 घंटे लाईन दिवसा द्यावा. कारण आता मालाला याच महिन्यात जास्त पाणी लागणार आहे. आणि तर आमची अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की 8 घंटे दिवसा लाईन द्यावी आणि काय प्रॉब्लेम आहे तो साहेबांनी पाहावा. आणि जर आमची नुकसान झाली तर या नुकसानीला जबाबदार सर्वस्व MECB वाले राहतील, कारण की 4च घंटे आम्हाला लाईन मिळते. याकडे MECBच्या सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मी खडकजवळ खुर्द येथील शेतकरी संतोष रावणराव भाडे बोलत आहे. काही दिवसापूर्वी 1 महिन्यापासून लाईटीचा त्रासामुळे आम्ही सर्व शेतकरी त्रासलो आहे. तरीही MSEBीच्या दुष्काळजीमुळे खडकजवळ शिवारामध्ये लाईटच्या अभावामुळे पिकांचं भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे. तरी MSEB व काही अधिकारी वायरमन यांनी याच्यात दखल घेऊन काहीतरी लाईटचं नियोजन करावं व सर्व शेतकऱ्यांची समस्या सोडवावी अशी विनंती करतो. सर्वांना माझं निवेदन. पिकावर काय परिणाम होतोय? पिकं सुकतायत, पिकाला पाणी वेळेवर मिळत नाही आहे, रात्री बेरात्री लाईट पूर्ण मिळत नाही आहे. तरी सर्व MSEBचे साहेब व अधिकारी यांनी यात दखल घेऊन लाईटचं काय व्यवस्थापन आहे ते बघावं व सर्व शेतकऱ्यांची समस्या सोडवावी विनंती करून. किती वेळ लाईट येते आणि 8 तास लाईट दे असा नियम असून तरी 4 ताससुद्धा पूर्णपणे लाईट मिळत नाही. या धरणग्रस्त एरियामध्ये खडकजवळ शिवारा आज 1 महिन्यापासून लाईटीच्या अभावामुळे सर्व शेतकरी परेशान आहेत. रात्री बेरात्री शेतात जाऊन लाईट येत नाही. सर्व परेशानीमुळे पिकं सुकत आहेत. काही शेतकरी MSEB साहेबांना कंप्लेंट करूनसुद्धा ते दखल घेत नाही. याच्यावर काहीतरी शासनाने व MSEBच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व याच्यावर नियंत्रण करून आणि काय लाईनचं व्यवस्थापन हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मी विनंती करतो. मी खडकवेवळा खुर्द येथील रामचंद्र सेनपडू शेलार ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच. यावर्षी निसर्गाने आसमानी सुलतानी संकट या शेतकऱ्यावर आणलेलं हे जागतिक शासनाला सुद्धा याची कल्पना असून सुद्धा पण यावर्षी जे रब्बी पिकामध्ये लोकांनी जे हंगाम मका ज्वारी बाजरी जे पेरलेले या पिकांसाठी पाणी देण्याची व्यवस्था शेतकरी रात्रंदिवस करत असतात. पण तरीसुद्धा या आसमानी सुलतानी संकट आल्यावर सुद्धा या MSEBकडून पुरेशी 8 तास लाईन आधी मिळत होती. आता त्याच्यात 4 तास मिळते. त्या 4 तासमधून सुद्धा एखादी अर्धा पाऊण तास 1 तास लाईनला ब्रेक मिळतो. 3 तासामध्ये शेतकरी भरणा कसं करणार आणि त्यांची उपजीविका पुढील काय राहणार आणि कर्ज कसं फेडणार याबद्दल शासनाने आणि MSEBने आणि आमदार साहेबाकडून या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. याची दखल घेण्यात यावी ही माझ्या गावाच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने मी नम्र विनंती करतो. आणि माझे हे दुःखाचे जे सावट शेतकऱ्यांवर येणारे त्या या दुःखाला मार्ग मिळावा याची दखल घ्यावी. तुम्ही भेटले का अधिकाऱ्यांना? काय सांगता अधिकारी? वायरमन साहेबांना भेटलं तर ते म्हणते 4 तास लाईन झाली. 4 तासमध्ये सुद्धा अर्धा पाऊण तास ती पुरेशी ब्रेकडाऊन होती. म्हणजे 3-3.5 तासाचा पाणी पुरवठा शेतकऱ्यांना करावा लागतो. रात्र पहाटेचं जाऊनसुद्धा समजा तो भरणा पूर्ण होत नाही. आणि शेतकऱ्यांना यापुढील दिवस म्हणजे चुकीचे याच्याऐवजी दुःखाचे दिवस भोगावे लागणार आहे. पीक परिस्थितीवर काय परिणाम होतोय? पीक परिस्थितीवर वेळेअभावी पाणी जर न मिळाल्याने त्या पिकाचं नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागेल. आणि पुढील उपजीविका शेतकऱ्यांनी कसं जीवन जगावं त्यांच्या पाठीमागे सांसारिक आपत्ती आहे, मुलामुलींचे लग्न करणे, सुखादुःखाचा विषय. तर या उपजीविकेचं साधन हे एकच आता शेतकऱ्यांच्या हातात आहे. आणि ते जर असं या MSEBच्या लाईनमुळे जर हिरावून नेण्यात आलं तर याला जबाबदार हे शासन आणि MSEBवाले राहतील. या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी.